मित्रांनो, फुल गरमी इथं, पण दर्शन एकदम मस्त झालं. काही घाई नाही, गडबड नाही, एकदम सुखाचं दर्शन. दर्शनात आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही झाला, काहीही. एकदम छान असं दर्शन झालंय. आता इथून आपण जाणार आहे मुरुडेश्वर. ऑन हायवे बघू अजून काय बघायला भेटलं तर बघू आपण. गोकर्णाचे गल्ली बोळ सगळे तुम्ही बघताय. हा बहुतेक गोकर्णाचा जुना रोड आहे. गोकर्ण गावात येण्यासाठी राहिलं. पॅकिंग वगैरे सगळं झालंय एकदम डन मध्ये. आपल्या गाडीचा काहीतरी नट कुठलं तरी लूज झालेला, एवढं तरी आवाज येतोय मला. ते बघू आता पुढे गेल्यानंतर कळलं नक्की कुठला नट लूज झालाय. पुढे गेल्यावर आपण कुठेतरी चहा नाश्त्याला थांबू, नाहीतर जेवणाला थांबू. ऑन हायवे थांबता येईल आपल्याला. भाई 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 एकदा थांबून बघू आपण कुठं नक्की चालला आहात. बीच रोड काय दाखवतोय, पण कुठे चालला काय माहित नाही. हा बीच कडे चाललाय रोड. गोल्डन हाइट्स गोकर्णा.
एसी नॉन एसी. हा उतार म्हणजे डायरेक्ट न्यूट्रल करणे आणि चंद्रावर पोहोचणे म्हणजे हायवेला. हो, चंद्र म्हणजे आपल्यासाठी हायवे आता सध्या. भाई बंगल्याच्या बाहेर एक इनोवा आणि एक थार. इथं जरा परमिट मध्ये गाडी नाहीये, थोडस मला बरं वाटलं. पण गोव्यात वेगळा विषय होता हा थारचाच. गोव्यात थार म्हणजे एक प्रायव्हेट साठी नव्हे तर भाड्याने देण्यासाठी गाडी वापरली जाते. इथं सगळ्या बसेस पार्किंगला लागल्यात. VRL सुद्धा आहे. VRL वाल्याने तर फुल पॅकेज वर घेऊन आला असेल. हे बाई लोक शोधतात कुणाला मला काही कळा ना. पण भाऊ सगळ्या पल्सर आहेत, सगळ्याच्या सगळ्या पल्सर आहेत. एक सुद्धा दुसरी गाडी नाहीये त्यांच्यात. 2 150 दिसत्यात, 2 NS दिसत्यात. मस्त. इथून राईट मारून डायरेक्ट विषय खोल. जागा मागा महागणपती हे केरळाला बनवून आणलेल्या गाड्या. बाहेरनं दिसायला एकदम स्वीट अँड सिंपल दिसणार, पण आतमधून भाई जन्नत टीटी असते. गोकर्णाच्या बाहेर पडतोय आपण. हे आता बघा 2 मिनिटात बाहेर पडत. आता लागली भूक मस्तपैकी. आता हायवेला जाऊ. हायवेला गेल्यानंतर मस्तपैकी असं आंब्याचं झाड वगैरे काहीतरी बघून साईडला घेणे. आपण जेवण आणलंय सोबत तर जेवायला बसणे, जेवण करणे आणि मग पुढचा विचार करणे की आपल्याला जायचंय पुढं. तवर बाहेरचा विचार करायचा नाही. यांना कोणना यांना आणा इकॉम एक्सप्रेस जिओजी भर के. त्याची ऍडव्हर्टाईज मी करत नाहीये, पण हा समोरला गेलो म्हणून त्याचं नाव घेतलं. चला आपण त्यांना कव्हर करू. या ठिकाणी आपण हायवेला लागलो. थोडा आवाज वाढेल आता. आपण बघूया आपल्याला कसं त्यांना करता येईल आणि कसं त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल. ते जिथं स्लो करतील तिथून पुढे मग आपल्याला नियोजन करता येईल. मी फिरतो ते तुम्हाला दाखवलं पाहिजे. मी आज मी कुठं गाडी 100ला आणली. ती बिचारा पोलीस आले होते बोलून गेल्या भाऊ काहीतरी म्हणून गेलं त्याच्यामुळे त्यांच्या मागे मागे. आपल्या नाही रे दुसऱ्या त्या आलेलं फिरायला आलेले लोक. गोकर्णाला गेलो होतो. तो गोकर्णावरून पुढे दिसतो मला.
एज्युकेशन टेस्ट कोणकण म्हणजे कोकण कोंकण आता बघू या बघा हो एक माघारी आपल्याला आता हेल्मेट वगैरे घालून कलर न लावतो पण लावणार काय करतो हे बघा इकडे चालू हो एसटी पार्किंग पोलीस मामा चालले मामा नाही पोलीस आहे मामा म्हणजे ते पकडतात ते मामा माझा मामा म्हणजे सोडवू नाही नंतर करायचं आपण या राज्यात कितीच विषय आपल्याला बघू पुढं कसं काय नियोजन अजून काय भेटते काय नाही चल रे निकल हॅलो आता आपण काही तर लिहिलं होतं तिथं पण टोलगेट कशी आलोय त्या गावच्या हत्तीगिरी काय तर आता येतं आपल्याला बघायचं आपल्याला जेवायला नंतर आपण कसं बसून त्यात जेवण करूयात मग पुढचा प्रवास चालू करू म्हणजे जेवण वगैरे एकदा झालं की आपलं टेन्शन मिटून जाईल जेवणाचं टेन्शन आहे आता आपल्याला एकदा जेवण झाले की मग इथे बसायला जागा आहे का प्रसाधन गृह आपल्याला पाहिजे वजन करतोय मित्रांनो या केक पॉइंट वर ना आपण खायला घेतले थोडं असं वेगळं काही नाही घेतलेलं फक्त आपलं वेफर्स घेतले थोडेसे आणि वाटाण्याचं एक पाकिट स्वस्तात भेटत होतं तर घेऊन टाकलं 50 रुपयाला काहीतरी अर्धा किलोचं पाकिट त्यांनी दिलंय मला ते चांगलंच दिलंय हे बघा इथंही थोडी घेताना लोक दिसतात तुम्हाला फुल टू मजा फुल टू मजा चालली फुल टू मुरुडेश्वर कडे रवाना झालोय त्याच्यात काय मित्र भेटले होते ते म्हणजे की हे जे आपण प्रॉब्लेम वगैरे लावले तेवढे त्याला पावती पडण्याची शक्यता आहे आणि कोणी जर अडवलं पावती टाकू शकते त्यांना आपण रिक्वेस्ट करतो बाई आपण तर चाललोय सगळं रात्रीच्या प्रवासामुळे आपण लावलेले आहे आपला थोडाफार रात्रीचा प्रवास
बघू काय म्हणतात, रिक्वेस्ट करून बघायचं आपण. आपलं काम आहे रिक्वेस्ट करणं, त्यांनी हा म्हणणं नाही म्हणणं हा त्यांचं काम. तर बघू तरी आपण करून बघू रिक्वेस्ट. ऍक्सेप्ट झालं त्यांना तर वेल अँड गुड, नाही झालं तर पुढची गोष्ट. एक मिनिट मुंबईकडचं कुठे आला येत समोर. आता बघायचं गाड्या चेकिंग करतोय नाही करतोय काहीतरी कळलंच आपल्याला. आपली काय टू व्हीलर आहे, आपली गाडी कुठून बी निघते, आपल्याला नाही काय विषय. आपल्याला काहीच विषय नाहीये, आपल्याला तो का म्हटला जी लेफ्ट जिंदगी. मुरुडेश्वर फक्त आणि फक्त 4 किलोमीटरवर राहिलेला असता आणि हा खिडकीच्या बाहेर असता असं सापासारखा निघत असताना ह्यो लहाना आणि त्याचा भात दात त्याचा दोन दिवस माझ्या तोंडातून तुम्ही वेगळे शब्द ऐकत होते, मुरुडेश्वर मुरुडेश्वर मुरुडेश्वर. आज आपण मुरुडेश्वरला लॉर्ड महादेवाची मूर्ती आहे, ती कशी दिसते, त्याची स्थापना कुणी केली, कशी झाली, मुरुडेश्वर इथून 2 किलोमीटरवर राहिलं आहे. म्हणजे थोडक्यात जमा झालं. मुरुडेश्वरला सुद्धा बीच आहे, आपण थोडा वेळ बीचवर पण जाणार आहे. मुरुडेश्वरला माझ्या बघण्यासारखं असणार तर बघू. आता इथं मला तरी चौकशी करू, इथं अजून बघण्यासारखं काय काय, त्या हिशोबाने मग इथंच जवळपास रूम घ्यायचं बघू. आणि आता सनसेट होणार आहे, सनसेट म्हणून आपण इथंच फोटो करणार आहे. मला इच्छा आहे इथंच थांबायची. तर विचारू आपण रूम वगैरे कोणाला कसं काय रेटला देणार नाही. तर आपलं हे बघा महादेवाची मूर्ती. हर हर महादेव. कामत महादेवाची मूर्ती लांबूनच दिसून आली. हे जे सगळे देवस्थान आहेत ही मी फर्स्ट टाइम करतोय, फर्स्ट टाइम मी ह्यांचा एक्सपिरियन्स घेतोय. तुम्हाला ही फर्स्ट टाइमच माझ्याकडून तर हा एक्सपिरियन्स मी घडवून देतोय. आज तर नाही तर रूम साठी विचारायला आलता भाऊ त्यो. आपलं रूम वगैरे आत्ताच नकोय काय, आपल्याला इथं अगोदर चौकशी करणं, इथं फिरणं, मग पुढचं ठरवणं. इथं अजून लुंगीवाले दिसायला चालू नाही झालेले. हे बघा इतके महादेवाची मूर्ती.
बोला की. नाही नाही ठीक आहे.